नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आज तुम्हाला काय सांगणार आहे। ही स्टोरी ऐकल्याच्या नंतर तुम्हाला पण जनावरांवर प्रेम होईल। हा मित्रांनो, हे खरं आहे। आजीचा जीव वाचवली एका गायीने। कसं वाचवली, कुठं वाचवली आणि कसं वाचवली हे तुम्हाला मी सगळं सांगणार या स्टोरीमध्ये। नांदेड जिल्ह्यामधल्या एका छोट्याशा गावातली ही स्टोरी आहे। त्या आजीला 5 मुलं आणि 5 मुली होत्या। ते 5 मुली त्यांच्या सासरी आणि 5 मुलं कामासाठी इकडे तिकडे गेलेले। आजी तिच्या नातवंडासोबत राहत होती। शेती बघणे आणि शेती करणे हा तिला फार आवडायचे। नेहमीप्रमाणे ती शेताला निघाली। गावातली लोक जनावर घेऊन थोडेसे लवकर जायचे आणि 10-11 वाजता परत यायचे आणि दुपारी परत जायचे। पण त्या दिवशी आजीला थोडंसं लेट झालं होतं। आजी आपल्या गाईला घेऊन शेताला निघाली। शेतामध्ये खूप सारे चारा चारून ती सकाळी गेलेले लोक चारा चारून परत येत होते। सकाळी गेलेले लोक परत लवकर यायचे घरी, गुराढोरांना चारवून लवकर यायचे आणि परत जायचे दुपारच्या परी आंघोळ वगैरे करून। शेतामध्ये आजूबाजूला कोणीच नव्हते। आजी एकटीच आपल्या गाईला चारवत होती। पण त्या आजीला काय माहीत आजीसोबत आज काय होणार आहे। आजी आपल्या गाईला दुसऱ्या वावरात जाऊन काम करू लागली। बऱ्याच वेळानंतर आजीला ऐकायला आले की तिकडे लोक काहीतरी ओरडत आहेत। पण आजीने नजर अंदाज करून आपल्या कामाला सुरुवात केली। अर्धा तास झाल्याच्या नंतर असं झालं की आजीला पार कळेनासे झाले। अचानकपणे तिच्याकडे एक बैल धावत होता, मारका बैल। ते पाहून आजी घाबरली। ते बैल आजीकडे रागात पाहत होता। आजीकडे येऊन तो बैल एक ठोकर मारली। आजी 5 फुटावरती जाऊन पडली आणि ओरडू लागली, वाचवा वाचवा वाचवा। पण तिचं ऐकणारं कोणीच नव्हतं। हे वाचवा वाचवा शब्द तिच्या गाईच्या कानावरती पडले। गाय पण तिकडून हंबरड्या फोडू लागली की आपल्या मालकींचा जीव धोक्यात आहे। आजीच्या डोक्यात मार लागला होता आणि रक्ताने पार आजी भरलेली। ती गाय ऐकून ती गायने आजीकडे धाव घेतली आणि समोर बघते तर काय, एक बैल आपल्या मालकींना मारत आहे। त्या गाईला माहीत होतं हा बैल आपल्या कितीतरी ताकदीने जास्त पट्टीने आहे। त्या गायला माहीत होते हा बैल आपल्यापेक्षा कितीतरी पट्टीने ताकदवार होता। तरी ती आपला विचार न करता मालकिनीकडे धाव घेतली। आपल्या जीवाचा विचार न करता त्या बैलासोबत झुंज खेळू लागली। आपल्या गायला मारतो का काय हा बैल, हा भीतीने आजी जोरजोराने ओरडू लागली। पण तिचा आवाज ऐकणारा ह्या शेतामध्ये कोणीच नव्हतं। पण योगायोग देवाच्या रूपामध्ये एक धनगर आला। त्या धनगराच्या कानी वाचवा वाचवा हा आवाज येताच क्षणी तो गायीकडे धाव घेऊ लागला आणि त्या गाईला आणि बैलाला लांब केले आणि बैलाला मारून तो पळून वाट लावला। आजी त्या गायीच्या गळ्याला पडून रडू लागली। तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी ही आजी आणि गायीची, कमेंटमध्ये नक्की सांगा। मी नवीन आहे, थोडंसं चुकी झाली असली तर माफ करा मला।